FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. कृषीवाणीमध्ये जनावरांचा थंडीचा ताण आणि त्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे कृषी विज्ञान केंद्र सिसा उदेगाव अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, हिवाळ्यात जनावरांचा थंडीचा ताण घालविण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करावा. यामध्ये थंडीच्या काळात जनावरांना बाहेर चारावयास बाहेर न सोडता गोठ्यातच जास्तीत जास्त कोरडा चारा जसे ज्वारी, धान्य किंवा गव्हाचे कुटार आणि कमीत कमी हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा. थंड वातावरणात जनावरांना शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे जनावरांचे शरीर थंडीने थरथरताना दिसते. अशा वेळेस जर शरीरातील केस ओले असतील तर ऊर्जेची गरज अजून वाढते. कमी होत जाणाऱ्या तापमानानुसार खाद्यात ऊर्जेचा स्रोत वाढविला तर दुभत्या गाई म्हशींना थंडीपासून संरक्षण मिळू शकते. जनावरांचे वेळेवर जंत निर्मूलन करावे आणि वेळेवर लसीकरण करून घ्यावेत. आताच आपण कृषीवाणीमध्ये जनावरांचा थंडीचा ताण आणि त्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती जाणून घेतली. वाचक स्वर सचिन म्हैसनी यांचा, सादर करते सूरज गोळे. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा विषय आहे हरभऱ्यावरील घाटे अळीचं एकात्मिक व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तर ठिपसे सर नमस्कार. नमस्कार. ठिपसे सर, सुरुवातीला मला हे सांगा की हरभऱ्यावरील प्रमुख किडी कोणत्या? सर मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण कॉल घेऊ. हो हो. हॅलो, आकाशवाणी अकोला. हां, नाव सांगा तुमचं. बळराम पाटील. हां पाटील साहेब, काय प्रश्न आहे आपला? आपोती बुजुर्ग. हरभऱ्यावर घाटेकडीचा बंदोबस्त काय? हां, तर आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित आहे ठिपसे सर, ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. ठिपसे सर. हां नमस्कार भाऊ. हॅलो सर, नमस्कार. हां नमस्कार नमस्कार. बरं बरं. हां म्हटलं
बरं म्हटलं मग औषधाला विचारून घेऊ काय मागेल. बरोबर. बरं. तुम्ही शेतात फिरून पाहिलं का? घाटेअळी दिसते? एकीकडे घाटी धरला का? नाही नाही, घाटे एकेरी एकेरी धरले, पण अळी दिसते का? नाही एवढी नाही. हां, म्हणूनच आपण फवारणी वगैरे करतो, ती आपण फवारणी करतो अळीला मारण्यासाठी. अळी जी नुकसान करते ते नुकसान होऊ नये याकरता आपण फवारणी करतो. पण सध्या शेतात फिरत असताना जर अळीच दिसत नसेल, अळी जर आपल्या शेतामध्ये नसेल, तर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करून काहीही हरकत नाही. बरं. हां, त्यावेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची नाही आहे अजिबात. ठीक आहे. फक्त आता ह्या अळीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये वाढू नये यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करता येतील. हां, त्याकरता तुम्ही फेरोमोन ट्रॅप्स, कामगंध सापळे जे असतात ते कामगंध सापळे आपल्याला शेतामध्ये लावता येतील. अळी आपल्या शेतामध्ये, कीड आपल्या शेतामध्ये किती प्रमाणात वाढते आहे हे बघण्यासाठी आपल्याला एकरी 2 कामगंध सापळे त्यामध्ये लावता येतील. आणि त्या सापळ्यामध्ये हिरव्या घाटेअळीकरता आवश्यक असणारी, तिचे नरपतंग पकडून घेणारी जी कॅप्सूल असते, आपण कॅप्सूल म्हणतो त्याला, हां, तर ती त्या ठिकाणी लावावं लागेल. आणि त्याचप्रमाणे शेतामध्ये पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 2 फूट उंच असे पक्षी थांबे तुम्ही जितके जास्त लावू शकत असाल, म्हणजे एक 10, 15, 20, 25, तर त्यामुळे काय होईल की शेतामध्ये कीटकभक्षी पक्ष्यांना बसण्यासाठी जागा होईल आणि ते तिथे येऊन परस्परच अळ्या वेचून खातील आणि त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये अळीचं प्रमाण हे कमीत कमी राहील. आणि अळीचं प्रमाण जर कमी राहिलं, मग रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला केव्हा करायची आहे? आपण शेतामध्ये नेहमी जातोच, आपल्याला फिरायचं आहे. शेतामध्ये जर का आपल्याला 1 मीटर अंतरामध्ये, ते आपले तास असतात की नाही हरभऱ्याचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे शेतात फिरत असताना 10 ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आणि 1 मीटर अंतरामध्ये जर का 2 अळ्या दिसल्या तर आणि तरच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची, नाहीतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याचा निर्णय आपल्याला पुढे ढकलता येतो. आणि आपली एक फवारणी जरी वाचली तरी आपले भरपूर पैसे वाचतात. ठीक आहे. ओके. पाटील साहेब, फोन लावल्याबद्दल धन्यवाद. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला. मी मुरलीधर मुरलीधर गोंडचवर. गाव वरोडी, तालुका जिल्हा अकोला. बरं, काय प्रश्न आहे आपला? फवारा कोणता मारा? म्हणजे काय कीड पडलेली आहे का? मग काय सुरू झालं? घाटे सुरू झाले. बरं, ठीक आहे सर, उत्तर द्या तुम्हाला. नमस्कार मुरलीधर भाऊ. हां, सध्या आता घाटे लागायला सुरुवात झालेली आहे. काही फुलोरा असेल, काही घाटे असतील. घाटे लागायला सुरुवात झालेली आहे. बरं, आपण शेतात फिरताना आपल्याला कुठे घाटे खाल्लेले दिसतात किंवा कुठे काही अळीने खाल्लेलं दिसते किंवा अळी दिसते, असं काही आहे का? हां, पाखरं आहेत. अळी? हां, अळी जर सध्या दिसत नसेल तरी आपल्याला शेतामध्ये फिरत असताना आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे. आणि सर्वेक्षण म्हणजे पाहायचं आहे की अळीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये किती आहे. आणि अळीचं प्रमाण जर जास्त वाढलं, म्हणजेच केव्हा आपल्याला फवारणी करण्याचा जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, तर त्याकरता आपल्याला शेताचं सर्वेक्षण करावं लागते. आणि शेतामध्ये फिरत असताना आपल्याला एक साधारण 10 ठिकाणी बघायचं आहे. ते तासामध्ये साधारणपणे 1 मीटर अंतरामध्ये जर आपल्याला 2 अळ्या दिसून आल्या, आता काही ठिकाणी पहिल्या ठिकाणी 3 दिसू शकतात, नंतर 1 दिसेल, काही ठिकाणी दिसणारच नाही. आपल्याला 10 ठिकाणचं एक सरासरी काढायची आहे. आणि जर का 10 ठिकाणी फिरल्यानंतर, पाहिल्यानंतर तिथे जर 20 अळ्या आपल्याला दिसून आल्या तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. म्हणजे 1 मीटरमध्ये 2 हा ॲव्हरेज आला पाहिजे. म्हणजेच किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असं आपल्याला समजता येते. पण आपल्याला अळ्या अशा शोधता येत नसतील, मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस शेतामध्ये आपल्याला कामगंध सापळे लावता येतात. ते कामगंध सापळे लावायचे 1 एकरमध्ये 2 या प्रमाणामध्ये. हे सर्वेक्षणासाठी आपण लावतो. आणि मग आता तुम्ही जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पाखरं उडत आहेत, मग जर हे घाटेअळीचे पाखरं असतील, घाटेअळीचे जर हे फकड्या असतील तर त्याच्यात येऊन अडकतील. अच्छा, किडे, अळ्या खाणारे पाखरं उडतात, पक्षी उडत आहेत. मग तर उलट छान आहे. मग तेच जे पक्षी आहेत, हे सगळे पक्षी शेतामधल्या आपल्या हरभऱ्या पिकावरच्या अळ्या वेचून खातात. मग हे जे पक्षी आहेत, या पक्ष्यांना बसण्यासाठी आपल्याला शेतात जागा करून द्यावी लागेल.
मग याच्यासाठी आपल्या धुऱ्यावरचा जो आपण छाट काढलेला असेल उन्हाळ्यातला, धुऱ्यावर जर काही काड्या काटक्या पडलेल्या असतील तर आपल्या हरभरा पिकाच्या उंचीपेक्षा 1-2 फूट उंच अशा पद्धतीने शेतामध्ये एक 25-30 ठिकाणी एकरी काड्या टोचून द्यायच्या. म्हणजे हे जे पाखरं आहेत हे त्या ठिकाणी बसतील आणि त्या ठिकाणी बसून त्यांना त्या अळ्या शोधणं सोपं जाईल. अशा पद्धतीने तिथल्या त्या अळ्या वेचून खातील आणि आपल्या शेतामध्ये अळीचं प्रमाण हे कमीत कमी राहील आणि जेणेकरून आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याचं काम पडणार नाही आणि त्यामुळे आपला खर्च देखील वाचेल. तुम्ही सांगितलं का नाही? हां हां पाखरं तसेच असतात. हो ना, ते पाखरं तसेच खातात, परंतु त्यांना जर बसायला जागा करून दिली, आता आपल्या शेतामधल्या अळीचं म्हणजे आपल्या शत्रूचं ते व्यवस्थापन करतायत. त्याच्यामुळे हे जे काही पाखरं आहे कीटकभक्षी पाखरं हे झाले आपले मित्र आणि या मित्रांना जर शेतात बसण्यासाठी जागा करून दिली तर त्या ठिकाणी ते आणखीन त्यांना लवकर अळ्या सापडतील, लवकर खातील आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शेतामधलं अळीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि आपल्या पिकाचं देखील नुकसान कमी होईल. त्यावरच त्याचसोबत आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची जी फवारणी करावी लागते त्याच्यावरचा खर्च देखील कमी होईल. म्हणजेच एकूण उत्पादन खर्च आपला कमी होऊन आपल्याला निव्वळ नफा हा जास्त शिल्लक राहू शकतो. तर त्यामुळे आपल्याला हे जे पाखरं असतील कीटकभक्षी पक्षी आपल्या शेतामध्ये आलेले असतील तर त्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे देखील त्या ठिकाणी उभारणी करणं हे अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे ना? धन्यवाद. धन्यवाद. मुरलीधर भाऊ, फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आमचा हरभरा घाट्यावर आलेला आहे. घाट्यावर आलेला आहे हरभरा. बरं. त्याच्यावर आळी काय नाही पण जर त्याचे पिवळे पडून राहिले पानं. हा म्हणजे मर रोगासारखा प्रादुर्भाव लक्षात येतोय का? हा मरोगासारखं. हरभऱ्यामध्ये पीक पेरणीनंतर काही दिवसामध्येच ज्यावेळेस पीक एक साधारणपणे 4-5 इंच म्हणजे बोटभर उंच आलेलं असते त्यावेळेसपासूनच मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला लागतो आणि त्यानंतर ज्यावेळेस पिकाला फुलोरा आणि पोचट घाटे लागलेले असतात त्यावेळेस देखील काही प्रमाणामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आता मर रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला शेतामधून टाळायचा असेल, आपल्या पिकावर हरभरा पिकावर येऊ नये असं वाटत असेल तर त्याकरता नेहमी सांगितला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे पिकांची फेरपालट करणे. परंतु आपल्याकडे दरवर्षी आपण सोयाबीननंतर हरभरा किंवा सोयाबीननंतर तूर हीच पीक पद्धती आपण अवलंबलेली आहे आणि जवळपास गेल्या 10 ते 12 वर्षापासून अशाच प्रकारचं पीक घेतल्या जाते आणि त्यामुळेच आपल्या जमिनीमध्ये मर रोगास कारणीभूत असणारी फ्युजेरियम नावाची बुरशी ही स्थापित झालेली आहे आणि त्यामुळेच आपल्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव हा निदर्शनास येतो. आता या बुरशीला जर आपल्या शेतामधून काढून टाकायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा नावाची जी जैविक बुरशी आहे ह्या जैविक बुरशीचा वापर करणं हे अतिशय गरजेचं ठरतं आणि ह्या जैविक बुरशीचा वापर हा अगदी सुरुवातीच्या वेळेसपासूनच करायला लागतो. म्हणजे पीक पेरणी करत असताना बीजप्रक्रिया करणे, ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे, एक साधारण 10 ते 15 ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे त्याची बीजप्रक्रिया करणे आणि त्यानंतर शेणखतामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून पाण्याची पाळी देण्याच्या आधी स्प्रिंकलरनी पाणी देण्याच्या आधी आपल्याला ट्रायकोडर्मायुक्त शेणखत जे आहे हे देखील आपल्याला शेतामध्ये फेकायला लागतं. किंवा आता शेतकऱ्यांचीच पद्धत आहे, शेतकऱ्यांनी स्वतः देखील शोधून काढलेलं आहे की ते स्प्रिंकलरनी ज्या ठिकाणी पाणी दिलं जाते त्या ठिकाणी देखील ट्रायकोडर्मा ते स्प्रिंकलरद्वारे आपल्या शेतामध्ये देतात आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ट्रायकोडर्मा शेतामध्ये देतो त्यावेळेस हे मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना हा निदर्शनास आलेला आहे. ठीक आहे, आता सद्य परिस्थितीत तर त्यावर सध्या काही करण्यासारखं नाही, परंतु पुढच्या वर्षी देखील आपल्या शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता आपण खरीप हंगामापासूनच काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. काय नाव सांगितलं तुम्ही? सुरेश अडागळे. 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 कापशी ना? कापशी. हां, तर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करा मग तुम्ही. ठीक आहे, झालं समाधान आपलं? प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर सर मी हे विचारत होतो की हरभऱ्यावरील ज्या प्रमुख किडी आहेत तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? मग हरभऱ्यावर प्रामुख्याने एकाच किडीचा प्रादुर्भाव होतो आणि ती म्हणजे घाटेअळी. आता घाटेअळी ही एक बहुभक्षी प्रकारची कीड आहे. ही हरभरा पिकाप्रमाणेच कापूस असेल, तूर आहे, सूर्यफूल आहे, मका आहे, ज्वारी आहे आणि यासारख्याच इतर जवळपास 200 प्रकारच्या वनस्पतींवर ही कीड जगते. काही तण देखील आहेत, यावर देखील ही कीड जगते. पण हरभरा या किडीचं आवडतं खाद्य आहे.
हां, म्हणून हरभऱ्यावर जास्त येते. म्हणून हरभऱ्यावर आणि जास्त म्हणूनच येते. तिला घाटेअळी सुद्धा म्हटलं आणि जातं. आणि ती घाट्यामधला दाणा पोखरून खाते हं. आणि म्हणूनच तिला हरभऱ्यावरील घाटेअळी या नावाने देखील ओळखलं जातं. हं. आता या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे हरभरा पेरणीनंतर एक 15-20 दिवसानंतर देखील सुरू होतो. रोपावस्थेत हरभरा असताना देखील सुरू होतो. हं. आता याची जो मादी पतंग आहे, हा मादी पतंग हरभऱ्याची जी कोवळी पानं आहेत, शेंडे आहेत, हं. त्यावर किंवा फुलांवर साधारणपणे एक मादी पतंग 150 ते 300 पर्यंत 400 पर्यंत देखील अंडी टाकल्या जातात. सुटी सुटी, या झाडावर काही त्या झाडावर काही, अशी सुटी सुटी अंडी टाकल्या जातात. ही घाटेअळी जी आहे ही रंगाने फिक्कट पिवळसर असते, हिरवट असते, काही वेळेस तिच्यावर काळसर छटा देखील दिसून येते. हं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या अळीच्या अंगावर दोन्ही बाजूस तुटक तुटक रेषा समांतर पद्धतीने असतात. हां, तुटक. हां, ह्यावरून ही अळी घाटे अळीचीच आहे हे आपल्याला ओळखता येऊ शकतं. हं. आता लहान अळी अंड्यातून निघाल्यानंतर सुरुवातीला पानांचा जो हिरवा भाग आहे, हरितद्रव्य आपण त्याला म्हणतो, ते खरवडून खायला सुरुवात करते. हं. आणि ते खरवडून खायला सुरुवात केली की पानांवर अशी पांढुरके चट्टे पडलेले, पांढुरके पिवळसर अशा पद्धतीचे चट्टे पडलेले आपल्याला दिसून येतात. हां. आणि अळी मोठी झाली की नंतर कळ्या, फुलं, नवीन कोवळी पानं इत्यादी कुरतडून खाते. घाटे अळीमध्ये ज्यावेळेस घाटे लागण्याची अवस्था असते त्यावेळेस घाट्यामध्ये घाटा पोखरून आतमध्ये अर्ध तिचा तोंडाकडचा भाग टाकून अर्धी अळी आत अर्धी अळी बाहेर अशा पद्धतीने घाट्यांमधले ती दाणे देखील खाते. ही खात असते. हं. हं. आणि एक अळी साधारणपणे जवळपास 25 ते 40 घाट्यांपर्यंत नुकसान करते. हं. अळीची पूर्ण वाढ जी आहे ही वाढ साधारण 15 ते 20 दिवसात पूर्ण होते. या 15 ते 20 दिवस ती आपल्या पिकाचं नुकसान करत असते आणि त्यानंतर तिची पूर्ण वाढ झाली की तिथेच जमिनीशी बुंध्यापाशी ती साधारणपणे 5-10 सेंटीमीटर खोलीवर कोशावस्थेत जाते. कोशावस्था साधारणपणे 8 ते 15 दिवसाची असते आणि 8 ते 15 दिवसानंतर साधारणपणे आता शेतकरी देखील म्हणतात की अमावस्याच्या वेळेस जास्तीत जास्त किडीच्या फकड्या बाहेर येतात. तर ही देखील रात्रीच या कोशांमधून या फकड्या बाहेर पडतात आणि त्यामध्ये नर आणि मादी पतंग दोन्ही असतात आणि त्यानंतर त्यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर पुन्हा शेतामध्ये अंडी टाकणं सुरुवात होते. अंडी टाकल्यानंतर पुन्हा एक 4थ्या-5व्या दिवशी त्यातून अळ्या बाहेर पडतात आणि अशाच प्रकारे आपल्या हरभरा पिकाचं नुकसान करत असतात. आणि अळीचा जर खूप जास्त प्रादुर्भाव असेल तर साधारणपणे 40 ते 60% देखील नुकसान होतं. 40 ते 60%. 40 ते 60% जर त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने झालं नाही तर साधारणपणे 40 ते 60% देखील त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि त्यामुळे आपल्याला या अळीचं व्यवस्थापन वेळीच करणं हे अतिशय गरजेचं असतं. हां, बरोबर. आणि त्यातही जर आपण बघितलं तर हरभऱ्याचे जे देशी वाण आहेत, देशी वाणापेक्षा काबुली वाणावर आणि गुलाबी हरभऱ्यावर या अळीचा प्रादुर्भाव हा थोडा जास्त पद्धतीने आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतो. देशी वाणावर. हां, देशी वाणापेक्षा काबुली वाणावर, काबुली वाणावर. हां. त्या ठिकाणी प्रादुर्भाव हा जास्त असतो. तर सर, हरभऱ्यावरील जे काही प्रमुख किडी आहेत तर त्यांचं आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन जर करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीनं करू शकतो? शेतकरी प्रामुख्याने किडीचा प्रादुर्भाव झाला की रासायनिक व्यवस्थापनाकडेच त्यांचा जास्त ओढा असतो. परंतु रसायनाद्वारे किडीचं व्यवस्थापन करण्यापेक्षा माझ्या शेतामध्ये किडीचं प्रमाणच कमीत कमी कसं राहील याकडे शेतकरी बंधूंनी लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. आता हरभरा पिकाचं घाटेअळीपासून होणारं नुकसान टाळण्याकरता रासायनिक कीडनाशकापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं हे गरजेचं आहे. आणि त्याकरता काय करायचं आहे, साध्या साध्या उपाययोजना आहेत की पूर्वीच्या हंगामातील पिकावर जर घाटेअळीचा उपद्रव झाला असेल, प्रादुर्भाव झाला असेल तर अशा शेतामध्ये हरभऱ्याचं पीक आपल्याला घ्यायचं नाही आहे, टाळायचं आहे त्या शेतात घ्यायचं. कारण काय आहे की त्याच ठिकाणी जसं आपण बघितलं की त्या ठिकाणी ती कोशात गेलेली असते. पुन्हा त्याच ठिकाणी हरभऱ्याचं पीक असलं तर ते कोशातून फकड्या निघालेल्या बरोबर त्यांना त्या ठिकाणी हरभरा पीक आपल्याला त्यांना मिळतं खायला. तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यानंतर पेरणीपूर्वी जी जमिनीची मशागत केल्या जाते त्या मशागतीमुळे देखील कोश पृष्ठभागावर येतात आणि आपण नेहमी बघतो की ट्रॅक्टर सुरू असताना त्याच्या मागं बगळे, कावळे, कोतवाल इत्यादी कीटकभक्षी पक्षी उडत असतात. तर हे सगळे कोशावस्थेतली जी कीड आहे हे वेचून खातात आणि त्यामुळे काय होतं की किडीचं प्रादुर्भावाची शक्यता कमी होते. त्याचबरोबर आपल्याला काही मिश्र पीक देखील शेतामध्ये टाकायचं आहे. हरभऱ्याच्या पिकाबरोबर मोहरी असेल, जवस असेल किंवा धणे म्हणजे कोथिंबीर हे जर असेल, हे जर पिकं त्या शेतामध्ये टाकलेली असली तर अशा पिकावर, अशा हरभरा पिकावर त्या ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कारण जसं हरभऱ्यात
कोथिंबिरीचा जो वास आहे, धण्याच्या पिकाचा जो वास आहे, यामुळे त्या ठिकाणी हरभऱ्यावरील घाटेअळीचे ज्या फकड्या आहेत ह्या त्या ठिकाणी अंडी टाकण्यास नाखुश असतात. कमी प्रमाणात अंडी टाकल्या जातात आणि त्यामुळेच अळीचं प्रमाण देखील त्या ठिकाणी कमी होतं. दुसरं आणखीन आता आपण थोड्या वेळापूर्वी काही शेतकरी बांधवांना आपण पक्षी थांब्याबद्दल सांगितलं. मग नंतर पक्षी थांबे लावण्यापेक्षा हरभऱ्याची पेरणी करतानाच जर बियाण्यामध्ये 100 ग्राम ज्वारीचं किंवा बाजरीचं बियाणं मिसळलं तर हरभऱ्याबरोबर त्याची देखील वाढ होते, ते देखील उंच वाढतात आणि नैसर्गिकरित्या कीटकभक्षी पक्ष्यांना पक्षी थांबे म्हणून त्याचा उपयोग होतो आणि त्या ठिकाणी ते पक्षी बसतील आणि आजूबाजूच्या ज्या अळ्या आहेत या पटकन निदर्शनास येतील आणि त्या अळ्या वेचून ते खातील आणि अळीचं व्यवस्थापन परस्पर करतील. त्याचबरोबर जर अशा प्रकारे ज्वारी किंवा बाजरीचं बियाणं त्यामध्ये मिसळलं नसेल तर मग काय करायचं आहे की शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक 1-2 फूट उंच असं इंग्रजी टी आकाराच्या काठ्या ज्या आहेत त्या पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे म्हणून त्या ठिकाणी रोवावे. हेक्टरी साधारणपणे किंवा एकरी जर विचार केला तर एकरी 20 पर्यंत काड्या जरी रोवल्या तरी देखील त्याचा देखील उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर बांधावर जे तण आहे, कोळशी असेल, रानभेंडी असेल, पेटारी असेल, की ज्यावर हिरवी घाटेअळी अंडी वगैरे टाकते तर ते देखील अळ्यांचं प्रमाण आपल्या शेतामध्ये वाढण्यास कारणीभूत ठरतं. तर अशा पद्धतीची तणं देखील आपल्या शेताच्या बांधावर असू नयेत. त्यानंतर सुरुवातीची पहिली जी फवारणी आहे, आपण त्या ठिकाणी फेरोमोन ट्रॅप लावले, आपण त्या ठिकाणी पक्षी थांबेची उभारणी केली जेणेकरून अळीचं प्रमाण आपल्या शेतात कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी देखील शेतामध्ये करणं हे गरजेचं आहे. 5% निंबोळी अर्काची फवारणी जर आपण 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा केली तर किडीला अंडी घालण्याकरता त्या ठिकाणी प्रतिबंध निर्माण येतो. त्या शेतावर कडवट असा एक वास पसरलेला असतो आणि त्या मादी फकडीला देखील कळते की या ठिकाणी अंडी टाकल्यानंतर त्या अंड्यामधून 4-5 दिवसानंतर जी आपली छोटीशी बारीक अळी बाहेर येणार आहे तिला खायला चांगलं अन्न मिळणार नाही आणि तो कडवट असा वास शेतावर पसरलेला असल्यामुळे अशा ठिकाणी अंडी कमी प्रमाणात टाकल्या जातात आणि आपल्या शेतामधलं अळ्यांचं प्रमाण, घाटेअळीचं प्रमाण आपल्याला निश्चितच कमी करता येतं. असा जर आपण सगळी उपाययोजना केली तर निश्चितच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला टाळता येऊ शकते. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला जैविक व्यवस्थापन कसं करायचं आपण याकडे सुद्धा लक्ष देता येते. तर ते आपण कसं करू शकतो सर? एकात्मिक पद्धतीने आपण अशा पद्धतीने व्यवस्थापन म्हणजे माझ्या शेतात कीड आल्यानंतर किडीचं व्यवस्थापन करण्यापेक्षा माझ्या शेतामध्ये किडीचं प्रमाणच कसं कमीत कमी राहील, माझं नुकसान कमीत कमी कसं होईल आणि कीड व्यवस्थापनावरचा माझा खर्च कमीत कमी कसा राहील आणि त्याद्वारे एकूणच उत्पादन खर्च माझा कमीत कमी कसा राहील ह्याकडे मी लक्ष देणं हे अतिशय, एक शेतकरी म्हणून मी त्याकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं ठरतं. बरोबर आहे. म्हणूनच आपण सर जैविक व्यवस्थापन सुद्धा करतो. तर मग हे जैविक व्यवस्थापन नेमकं आपण कसं करायचं? जैविक जसे बघा आपल्याला रोग होतात आणि आपण डॉक्टरकडे जाऊन काही औषधं घेतो आणि बरे होतो, तसेच या किडींना देखील नैसर्गिकरित्या रोग होतात. परंतु किडींना रोगग्रस्त करणारे जीवाणू असतील, विषाणू असतील, बुरशी असतील यांचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे जैविक पद्धतीने देखील आपण या घाटेअळीचं व्यवस्थापन करू शकतो. बरोबर आहे. जसं काय HNP वगैरे. HNP वगैरेच. म्हणूनच या घाटेअळीच्या व्यवस्थापनाकरता प्रति हेक्टरी 250 विषाणूग्रस्त घाटेअळीचा अर्क म्हणजेच HNPV, आता त्याचा जी स्ट्रेंथ असते त्या बाटलीवर लिहिलेलं असतं 2x10⁹ बरं. अशा पद्धतीचं जर औषध ते आणलं, HNPVचं घाटेअळीचा विषाणू आणला आणि त्याची जर फवारणी केली तर निश्चितच घाटेअळीचं व्यवस्थापन खूप छान पद्धतीने होऊ शकते. आणि प्रथम आणि द्वितीय अवस्थेतील म्हणजे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत जर आपण फवारणी केली तर घाटेअळीचं या घाटेअळीच्या विषाणूमुळे अतिशय प्रभावी व्यवस्थापन होते. त्याचप्रमाणे या अळीला रोगग्रस्त करणारी एक बुरशी देखील आहे, तिचं नाव बिवेरिया बॅसियाना. मग ही जी बिवेरिया बॅसियाना बाजारात देखील ही बुरशी विकत मिळते, विद्यापीठात देखील मिळू शकते. तर अशा प्रकारे या बुरशी ही विकत आणून ह्याची देखील आपण 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्राम याप्रमाणे मिसळून जर आपण फवारणी केली तर अळीमध्ये रोग निर्माण होईल. हे स्पर्शजन्य कीटकनाशकाप्रमाणे काम करतं. हे आहे जैविकच पण स्पर्शजन्य कीटकनाशकाप्रमाणे काम करतं आणि अळ्या रोगग्रस्त होऊन मरतील. त्याचप्रमाणे बॅसिलस थुरिंजिएन्सिस हा जो जीवाणू आहे ह्याचा देखील वापर आपल्याला 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणीद्वारे करता येऊ शकतो. म्हणजे एक विषाणू किंवा बुरशी किंवा जीवाणू हे घाटेअळीला रोगग्रस्त करणारे जे जैविक घटक आहेत यांच्या वापराने देखील घाटेअळीचं प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते. सर आता हे तर झालं जैविक घाटेअळीचं प्रमाण वाढलं आणि आता आपल्याला तात्काळ कंट्रोल त्यावर करायचा आहे तर निश्चितच आपल्याला रासायनिक फवारण्या करणं गरजेचं पडते. बरोबर. तर मग यासाठी मग रासायनिक
पद्धतीनं आपण कसं याच्यावर कंट्रोल करू शकतो? शेतकरी बंधूंनी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून त्याची निवड करायला पाहिजे. शेवटचा पर्याय. शेवटचा पर्याय. आणि म्हणूनच कीड व्यवस्थापनाची वेळ निश्चित करण्यासाठी पिकाचं वेळोवेळी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वेक्षण केलं म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आलेला आहे. आणि हरभरा पिकाच्या 1 मीटर लांब ओळीत मी जसं मगाशी देखील सांगितलं की साधारणपणे 10 ठिकाणचे आपल्याला ऑब्झर्वेशन्स घ्यायचे आहेत, 10 ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर साधारण 2 अळ्या प्रति मीटर ओळ अशी जर सरासरी असली किडीची तरच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. किंवा अळ्या मोजता येत नसतील तर अशा वेळेस जर आपण सर्वेक्षणाकरता एकरी 2 प्रमाणे कामगंध सापळ्यांचा वापर केला असेल आणि त्यामध्ये सतत 3 दिवसापर्यंत रोज 7-8 नवीन पतंग येऊन अडकत असतील तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे असं लक्षात येतं. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं ठरतं. मग कोणती कीटकनाशक आपण वापरू शकतो? तर इमामेक्टिन बेन्झोएट आहे 5% दाणेदार स्वरूपाचं. ते आपल्याला 4.4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात म्हणजे एकरी 88 ग्राम प्रमाणे. किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल आहे 18.5% प्रवाही, हे 60 मिली प्रति एकरी. किंवा फ्ल्युबेंडियामाइड आहे 39.35% प्रवाही, हे 2 मिली प्रति 10 लिटर पाणी म्हणजेच एकरी 40 मिली प्रमाणे. किंवा फ्ल्युबेंडियामाइड 20% दाणेदार स्वरूपाचं देखील कीटकनाशक उपलब्ध आहे, हे आपल्याला एकरी 100 ग्राम प्रमाणे. किंवा मिश्र कीटकनाशकाचा जर वापर करायचा असेल तर अशा वेळेस नोव्हॅल्युरॉन प्लस इंडोक्झाकार्ब हे आपल्याला साधारणपणे एकरी 300 ते 350 मिली याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीची जी कीटकनाशकं आहेत यांचा वापर करून देखील आपल्याला घाटेअळीचं प्रमाण आणि त्याचं व्यवस्थापन हे निश्चितच करता येऊ शकतं. सर, अशा पद्धतीने जर सगळं व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्या हरभऱ्यावर ज्या काही प्रमुख किडी येतील तर त्या किडींपासून आपण आपलं पीक वाचवू शकतो. बिलकुल बिलकुल. कारण एकच महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे घाटेअळी, जी सगळ्यात जास्त आपल्या पिकाचं नुकसान करते. आणि तिचं व्यवस्थापन आपल्या शेतामध्ये घाटेअळीचं प्रमाणच वाढू नये या पद्धतीने जर केलं, एकात्मिक पद्धतीने केलं तर निश्चितच पीक संरक्षणावरचा खर्च कमी होतो, एकूण पीक उत्पादनावरचा खर्च कमी होतो आणि शेतकरी बंधूंना निव्वळ नफा हा त्यामधून जास्त शिल्लक राहू शकतो. बरोबर. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम आपण येथेच थांबवूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय होता हरभऱ्यावरील घाटेअळीचं एकात्मिक व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणारे तज्ज्ञ होते डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा पुढील मंगळवारी एका नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार. तर ठिपसे सर, तुम्ही आलात आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपल्याला प्रश्न विचारलेत त्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकला. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी किसानवाणी किसानवाणी
गाढण सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.